नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। शिक्षक सुरेश बोरसे मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा, शिवसेना नेते अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी। तर घाटीत पैठण फुलंब्री येथील मेकॅनिक बांधवांची सेवा सुरूच, मेडिसिन विभाग मध्यवर्ती ग्रंथालय अपघात विभागात दिली आहे सेवा। फ्लड लाईट्सच्या झगमगाटात राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला सुरुवात, अकॅडमी शिष्यवृत्ती व तालुका लीगची घोषणा। मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते दिमागदार उद्घाटन, 27 संघांचा सहभाग, राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार खेळाडूंची निवड। आता बघूया सविस्तर बातम्या। वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच संबंधित पोलीस अधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींवरती कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करून कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेना नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे। सुरेश बोरसे यांचा पोलीस व त्यांच्यासोबतच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या मारहाणीत झालेला मृत्यू हा संतापजनक, वेदनादायी आणि राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। तसेच या प्रकरणातील आरोपीला अल्पावधीत जामीन मिळाल्याने तपास व कारवाईच्या प्रक्रियेबाबतही शंका निर्माण होत असल्याचं दानवे यांनी पत्रात नमूद केलं। वैजापूर पोलीस ठाण्यातील अधिकारी नागरगोजे व त्यांचे सहकारी हे 302 सारख्या गुन्ह्यातील आरोपी रवी आवारे व इतर त्यांच्यासोबत तपासणीसाठी वेरूळ येथे आले होते। यावेळी सुरेश बोरसे यांनी केवळ विचारपूस केल्याने त्यांना मारहाण करण्यात आली। त्यानंतर त्यांना जबरदस्तीने वाहनात बसवण्यात आलं, तसेच विरोध करणाऱ्या कुटुंबियांनाही धमकावण्यात असल्याचा आरोप करण्यात आलाय। पोलिसांनी गणवेशाऐवजी खासगी पोशाखात येणं, तपासणीसाठी शासकीय वाहनांऐवजी आरोपींचे विनाक्रमांक वाहन वापरणं, बोरसे यांना वाहनात का नेण्यात आलं, यांच्यावरती मारहाण का करण्यात आली आणि कुटुंबियांशी गैरवर्तन का करण्यात आलं, या सर्व बाबींची चौकशी होणं आवश्यक असल्याचं अंबादास दानवे यांनी पत्रात म्हटलंय। तसेच घटना 10 जून 2026 रोजी रात्री घडूनही गुन्हा दाखल करण्यास विलंब का झाला, तपास अद्याप सुरू का नाही झाला, अशी मागणी करण्यात आली आहे। खुलताबाद पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्हा आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी पुरेसा नसून संपूर्ण घटनाक्रमाचा विचार करून गंभीर कलमे लावण्यात यावीत, अशी दानवे यांनी मागणी केली आहे। सदरील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणं, मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोलीस अधिकारी नागरगोजे, रवी आवारे व त्यांच्या सहकाऱ्यांवरती कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करून अटक करणं, तसेच आरोपींचा जामीन रद्द करून बोरसे कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली। या प्रकरणात आरोपींना वाचवण्याचा अथवा प्रकरण दडपण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही। बोरसे कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत तीव्र लढा सुरू राहील, असा इशारा अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रातून दिला आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे मराठवाडा, खानदेश, विदर्भासह राज्यातील 16 जिल्ह्यांचं आरोग्य केंद्र बनलं आहे। त्यामुळे येथे नेहमीच रुग्ण आणि नातेवाईकांची गर्दी पाहायला मिळते। घाटी प्रशासन उच्च दर्जाची रुग्णसेवा आणि सोयीसुविधा देत असल्याने गर्दी वाढत आहे। त्यामुळे येथील सेवेत खारीचा वाटा म्हणून औरंगाबाद टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन छत्रपती संभाजीनगर शाखा यांनी मोफत सेवा सुरू केली आहे। औरंगाबाद टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन छत्रपती संभाजीनगर शाखा यांनी मोफत सेवा सुरू केली आहे। घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन छत्रपती संभाजीनगरचे संस्थापक चांद सय्यद यांनी ही संकल्पना सुरू केली। शुक्रवार दिनांक 5 जून रोजी बाह्यरुग्ण विभाग म्हणजेच ओपीडी येथे शहर पदाधिकारी यांनी जवळपास 30 खुर्च्या, 6 स्ट्रेचर आदींची वेल्डिंग आणि दुरुस्ती केली। त्यानंतर सोमवार 8 जून रोजी पैठण येथील ग्रामीण पदाधिकारी यांनी मेडिसिन विभागात पेशंटचे 25 बेडसह ट्रॉली, खुर्च्या, स्टूलची दुरुस्ती केली। शुक्रवार 12 जून रोजी फुलंब्री येथील पदाधिकारी यांनी मध्यवर्ती ग्रंथालय येथे 38 खुर्च्या, अपघात विभागातील 3 स्ट्रेचर, 3 व्हीलचेअर, मेडिसिन विभागातील उर्वरित 14 पेशंट बेड आदी दुरुस्त केले। याप्रसंगी पैठण मेकॅनिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा औरंगाबाद टू व्हीलर मेकॅनिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव कुमावत, माजी अध्यक्ष जनार्दन गरगुसुळे, महादेव महापुरे, संतोष लोहगळे, जिल्हा उपाध्यक्ष शेखनूर, चांद सय्यद यांनी योगदान दिला। ग्रंथालय येथे ग्रंथपाल डॉक्टर संतोष शेळके, लिपिक मुराद शेख आदींनी सहकार्य केलं। यावेळी फुलंब्री मेकॅनिक संघटनेचे अध्यक्ष विष्णू गायकवाड, उपाध्यक्ष कृष्णा तुपे, विभाग प्रमुख विठ्ठल साबळे, साजिद मंसुरी, अजिनाथ पवार, दिनेश भाकरे, शोहेब मंसुरी, जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना शेख, शेखनूर, पडेगाव येथील विभाग प्रमुख संदीप भालेकर, संस्थापक अध्यक्ष सय्यद चांद सय्यद सहभागी झाले होते। अस्सलाम वालेकुम, नमस्कार।
औरंगाबाद टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन छत्रपती संभाजीनगरच्या वतीने घाटी रुग्णालयामध्ये जवळपास 15 दिवसापासून आम्ही ह्या ठिकाणी ज्या खुर्च्या आहेत, टेबल आहेत किंवा स्ट्रेचर आहेत, त्या जे आहेत रिपेअर करायचं काम मेकॅनिक संघटनेच्या मार्फत आम्ही करत आहोत. या पाठीमागचा उद्देश असा आहे की सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून हा उपक्रम आम्ही राबवत असतो. राज्यातील सर्वात मोठी अग्रगण्य असलेली ही मेकॅनिक संघटना सामाजिक कार्यामध्ये सर्वात जास्त अग्रेसर आहे, परंतु थोडीशी वेगळी वाट म्हणून जी तर आम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये थोडंसं आपल्याकडून काही योगदान देता येईल का या उद्देशाने ह्या ठिकाणी आम्ही कार्य करत आहोत. आणि खरोखरच आम्हाला असं वाटलं की ह्या ठिकाणी काम करायची गरज आहे. तर आमच्यासोबत जे तर सध्या संघटनेच्या स्थानिक जी आमची कार्यकारिणी आहे त्यांच्यासोबतच जिल्ह्यातील ज्या संघटना आहेत त्या संघटनेला देखील आम्हाला जे ह्या ठिकाणी सपोर्ट भेटत आहेत. आज ह्या ठिकाणी जे आम्ही जे काम करतो तर आज फुलंब्री मेकॅनिक संघटना या ठिकाणी आमच्यासोबत आहेत. याच्या अगोदर पैठणची मेकॅनिक संघटना या ठिकाणी येऊन आपलं जे आहे तर योगदान देऊन गेलेली आहेत. अशी प्रत्येक वेळेस जे ह्या ठिकाणी जी संघटना आहे तर आपलं योगदान ह्या ठिकाणी देणार आहेत. आणि हे जे कार्य आहे हे जवळपास वर्षभर जे आता सततपणे चालणार आहे. तर आम्ही ह्या ठिकाणी सगळे जे मेकॅनिक बंधू आहोत त्यांच्यासाठी हे एक सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून हे कार्य आम्ही करत आहोत. ज्यावेळेस सर्वप्रथम आम्ही ह्या ठिकाणी जे तर ह्या कामाचं जे हे तर स्वरूप त्यांना सांगितलं तर त्यांना थोडंसं एक वेगळं वाटलं याच्यामध्ये डीन सरांना की एक मेकॅनिक वर्ग असून जे ह्या कामात कसं काय जे तर ते इन्व्हॉल्व होऊ शकतं, कसं काम करू शकतं. त्यांना आम्ही समजून सांगितलं की ह्या ठिकाणी लागणारे जे चेअर वगैरे खुर्च्या आहेत हे सगळं असं नटबोल्टमध्ये फिटिंग आहेत आणि जे काही वेल्डिंग वर्क आहे त्याच्यामध्ये आमचे जे मेकॅनिक बंधू आहे हे 2 in 1 देखील काम करतात. तर त्या माध्यमातून जे आम्ही ह्या ठिकाणी सेवा देऊ शकतो. तर त्यांनी जे हे तर लगेच यासाठी होकार दिला आणि त्यांनी म्हटलं की तुम्हाला ज्या टाईपचं तुम्हाला जे आमच्याकडून जे काही मदत असेल लागली तर तुम्ही आम्हाला सांगा, तुम्हाला त्या पद्धतीने आम्ही मदत करू. तर असं आश्वासन डीन सरांनी आम्हाला दिलं. तर आम्ही त्या पद्धतीने आता इथं काम करत आहोत. लोकोत्तरा महाविहार चौका येथे भदंत बोधिपालो महास्तवीर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण दिनानिमित्त 200 वृक्षांचं रोपण कार्यक्रम हाती घेण्यात आलाय. यावेळी चौका गावचे पदाधिकारी, लोकोत्तरा महाविहाराचे समिती सदस्य आणि उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजिंठा रोडवरील चौका येथे लोकोत्तरा महाबुद्धविहारात भदंत बोधिपालो महातेरो भंते विनयशील भिक्खू इदिपियो, पंचायत समिती सदस्य शंकरराव बोंगाने, ग्रामपंचायत सदस्य बाळाभाऊ वाघ, ग्रामविकास अधिकारी शिवसेना शाखा प्रमुख सतीश आप्पा लकडे, डोंगरे महाराज, पर्यावरण प्रेमी अभिजित सुरडकर, एडीएन न्यूज चॅनलचे राजू म्हस्के तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते. मानवी जीवन वाचवण्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आवश्यक असल्याचं प्रतिपादन भदंत बोधिपालो यांनी केलं. इंजिनियर वाकोडे यांनी पर्यावरण संवर्धनाच्या आवश्यकतेबाबत मार्गदर्शन केलं. लोकोत्तरा बुद्धविहारातील प्रत्येक उपक्रमास चौका ग्रामस्थांनी आजवर सहकार्य केल्याचं व येथून पुढेही सहकार असण्याचं ग्रामस्थांच्या वतीने आश्वासित केलंय. यावेळी देशी वृक्ष जसे की कडुलिंब, शिसम, करंज, चाफा इत्यादी 50 वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच दिनांक 14 जून रोजी अभिजित सुरडकर यांच्या वाढदिवसानिमित्त 100 वृक्षांची याच परिसरात लागवड करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचं नियोजन लोकोत्तरा विकास समितीचे इंजिनियर दादासाहेब वाकोडे, राजेंद्र नन्नावरे, RO इंगळे, प्रशांत भाऊ इंगळे यांनी केला. लागवडीसाठी अनिल भैया, अजय भैया, शुभम भैया आदींनी परिश्रम घेतले. जागतिक पर्यावरण दिनाचं निमित्त साधूनच आपण काही समाजोपयोगी कामं करावे असं नव्हे, तर त्या पलीकडेही जाऊन आपलं कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे. आपल्या समाजामध्ये शांतता, एकोपा, बंधुभाव, न्याय, नीतिमत्ता, सदाचार, मैत्री भावना, सामाजिक एकता ही नांदवली गेली पाहिजे. यासाठी आपण गावकरी मंडळ, चौकाचे सगळे गावकरी मंडळ हे एकोप्याने इथे येतात, विचार विनिमय करतात, या सगळ्या कामामध्ये हातभार लावतात, सहभागी होतात. त्यांचं खूप मोठं योगदान आहे. सांगायची एक गोष्ट विशेष अशी सांगावं लागेल तुम्हाला. आपण जात पात धर्म या बंधनात अडकत नाहीत. या बंधनाच्या बाहेर जाऊन आपण मानवतेच्या धर्माचं पालन करतो. याची प्रचिती, याचं उदाहरण म्हणजे औरंगाबाद शहरामध्ये, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये म्हणता येईल चौका गाव आहे. हे चौका गाव आहे.
की येथे जात पात हे पाळल्या जात नाही, धर्मभेद केला जात नाही. येथे हे जे विहार बनवलेलं आहे, या विहारामध्ये येणारे जे साधू संत आहेत ते हिंदू धर्माचे काय म्हणतात ते मुक्कामाला राहतात. त्या सेंटरमध्ये आमच्या तिथे साऊथ इंडियाचे लोक येतात, ते तिथे राहतात. जैन मुनी येतात, ते तिथे राहतात. मुसलमान लोकही येतात, तेही तिथे संपर्क साधतात, राहतात एखाद्या वेळेला. असं हे विहार म्हणजे केवळ फक्त विशिष्ट लोकांसाठी आहे असं मुळीच नाही. हे विहार सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांचे येथे वेलकम आहे. महाराष्ट्र राज्य हँडबॉल संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेचं उद्घाटन राज्य हँडबॉल संघटनेचे अध्यक्ष तथा मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात आणि फ्लड लाईट्सच्या झगमगाटात संपन्न झालं. राज्यभरातील 27 संघांच्या सहभागामुळे स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झालं असून याच स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड करण्यात येणार आहे. उद्योजक अजिंक्य सावे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना फिटनेस प्लॅननुसार विशेष आहार व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच फ्लड लाईटच्या प्रकाशात सामने खेळवण्याचा अनुभव युवा खेळाडूंना मिळत असल्याने त्यांच्यात विशेष उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. शुक्रवारी झालेल्या साखळी फेरीतील सामन्यांमध्ये कोल्हापूरने चंद्रपूरचा 21-3 असा पराभव केला. पालघरने गडचिरोलीवरती 16-15 अशी निसटती मात केली, तर गडचिरोलीने जळगावचा 15-13 असा पराभव केला. छत्रपती संभाजीनगरने सोलापूरवरती 10-4 असा विजय मिळवला. भंडाऱ्याने सोलापूरचा 11-8 असा पराभव केला, तर रायगडने नांदेडवरती 10-6 अशी मात केली. मुंबईने नांदेडचा 11-0 असा एकतर्फी विजय मिळवला. धुळे संघाने ठाण्यावरती 21 आणि 23-10 असा मोठा विजय मिळवला. ठाणे संघाने अकोल्याचा 16-6 असा पराभव केला, तर नागपूरने बुलढाण्यावरती 12-8 अशी मात केली. यवतमाळ संघाने नाशिकचा 11-0 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश निश्चित केला. या उद्घाटन सोहळ्यात जिल्हा हँडबॉल संघटनेचे अध्यक्ष तथा माजी आमदार श्रीकांत जोशी, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव डॉक्टर उदय डोंगर, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे कार्यकारिणी सदस्य सतीश इंगळे, राज्य हँडबॉल संघटनेचे सचिव रणधीर सिंग, राज्य हँडबॉल संघटनेचे सहसचिव पंकज भारसाकळे, स्पर्धेचे मुख्य आयोजक अजिंक्य सावे आणि आयोजक सचिव डॉक्टर सत्यजित पगारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर संदीप जगताप यांनी केलं. उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आज मला अतिशय आनंद आहे की अध्यक्ष झाल्यावर मी रणवीरजींना विनंती केली होती की पहिली स्पर्धा आम्हाला छत्रपती संभाजीनगरला द्या. डोंगरे साहेब घाबरतच म्हणलो होतो, कारण की थोडासा अनुभव, पण मी म्हणलं पंकजजी आहेत, श्रीकांतजी आहेत, दोघेही मास्टर आहेत आमचे एकदम. आणि रणवीरजींनी सांगितलं की यस, आम्ही बॉईजची अंडर-15चे टुर्नामेंट तुम्हाला देत आहोत. शाळा सुरू व्हायच्या वेळेस आम्ही त्या स्पर्धा घेऊ, पण अनफॉर्च्युनेटली थोडं शाळा उशिरा सुरू होत आहेत. पण मला आनंद आहे की आज एवढ्या मोठ्या संख्येने हँडबॉल स्पर्धेच्यासाठी महाराष्ट्रातून वेगळ्या भागातून खेळाडू उपस्थित राहिले. श्रीकांतजी, तुमच्या मार्गदर्शनाखाली यापुढे अनेक अशा स्पर्धा महाराष्ट्रामध्ये आपण घेऊ आणि मला नक्कीच खात्री आहे जी रणवीर सिंगजीने इच्छा प्रगट केली की या महाराष्ट्रातून नॅशनल लेवलला चांगले खेळाडू हँडबॉलमधून चॅम्पियन तयार होतील आणि नॅशनल लेवलला पण महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करतील. आणि त्याकरता जे काय सहयोग, जे काय आपल्या टीमला प्रशिक्षणासाठी लागेल, कॅम्प्स असतील, जे काय खर्च त्याच्यासाठी लागेल, तो सगळा आम्ही त्यांना उपलब्ध करून देऊ, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये माझ्या विद्यार्थ्यांना, खेळाडूंना चांगलं प्रशिक्षण मिळेल, पारणा पद्धतीने हे करता येईल. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज.
एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है। बिल्कुल नहीं। सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम, चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, जीएसटी की चोरी, और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड। सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे। गलत। ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं। क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं। ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं। लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं। स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो अटेंशन। इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन। शाम तक आपकी बिजली कट जाएगी। क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है। कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है। कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे। बेटे को फोन किया? नहीं। आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें। साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें। रुको, सोचो और एक्शन लो। मैम, योर प्री अप्रूव्ड लोन। अच्छा, लॉटरी इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे। बिल्कुल मैम। अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा। जी बिल्कुल मैम। जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। नमस्कार, ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। रोजगार, बेरोजगारी आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांची अचूक व अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण 2026 तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योगांचं वार्षिक सर्वेक्षण 2026 राबवण्यात येणार आहे। याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी यांनी आवाहन केलं आहे। नमस्कार, मी विनय गौडा, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर। आपला जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण 2026 तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योगांचं वार्षिक सर्वेक्षण 2026 सुरुवात झालेला आहे। हा सर्वेक्षणच्या मार्फत आपला जिल्ह्यामध्ये असणारा श्रमशक्ती सहभाग, कामगार लोकसंख्या, गुणोत्तर आणि बेरोजगार दर यासारखा प्रमुख निर्देशांक तयार होणार आहे। मी सर्व जिल्हावासियांना आवाहन करतो की हा सर्वेक्षणामध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग व्हावे आणि तुमच्या घरी येणारा आपला प्रगणकांना सहकार्य करावे। धन्यवाद। महानगरपालिका सभागृहामध्ये शाळापूर्व तयारी आढावा बैठक संपन्न झाली असून प्रवेश उत्सवासाठी मनपाचं नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच सुरक्षिततेलाही प्राधान्य देणार असल्याचं प्रतिपादन आयुक्त अमोल येडगे यांनी यावेळी केलं आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका शिक्षण विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या 50 शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभासाठी आणि शाळा प्रवेशोत्सव यशस्वीपणे राबवण्यासाठी मनपायुक्त अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व मुख्याध्यापकांची शाळापूर्व तयारी आढावा बैठक संपन्न झाली। महानगरपालिकेच्या शाळांमध्ये
अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा तसेच शाळेचा पहिला दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा व्हावा यासाठी 15 जून 2026 रोजी प्रवेश उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यानिमित्त प्रत्येक शाळेत महापालिकेचे वर्ग 1 व वर्ग 2 दर्जाचे अधिकारी पालक अधिकारी म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत, पाठ्यपुस्तकांचं वितरण तसेच गणवेश वाटप करण्यात येणार आहे. यासाठी 50 अधिकाऱ्यांची पालक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बैठकीत आयुक्तांनी मुख्याध्यापकांना प्रवेशोत्सवाचं नियोजन, विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढ, शैक्षणिक गुणवत्ता, नियमित उपस्थिती तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण जितकं महत्त्वाचं आहे तितकीच त्यांची सुरक्षितता देखील महत्त्वाचं असल्याचं अधोरेखित केलं. यावेळी आयुक्त अमोल येडगे यांनी सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या तसेच प्रवेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. बैठकीस अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे, शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे, प्रशासन अधिकारी संजीव सोनार, शिक्षण विस्तार अधिकारी रईसा खान बेगम, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे, विजय कोल्हे तसेच सर्व केंद्रीय मुख्याध्यापक व मुख्याध्यापक उपस्थित होते. बैठकीचं सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने मोठी धडक कारवाई करत शंभूनगरात 150 मिलीमीटर उपजलवाहिनीवरील तब्बल 96 अनधिकृत नळजोडण्या खंडित केल्या आहे. सदर मोहीम सुरूच राहणार असल्याचे संकेत मनपाकडून देण्यात आले आहेत. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला बाधा असणाऱ्या आणि पाणी चोरीस कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत नळ जोडण्यांविरोधात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने मोठी धडक कारवाई करत शंभूनगर परिसरातील 150 मिलीमीटर उपजलवाहिनीवरील तब्बल 96 अनधिकृत नळ जोडण्या खंडित केल्या. मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या कडक आदेशानुसार शुक्रवारी त्रिशरण चौकाजवळील शंभूनगर परिसरातून गातिया विहारकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून जाणाऱ्या उपजलवाहिनीवरती ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या कारवाईमुळे शहरातील पाणी चोरीवरती आळा बसण्यास मदत होणार असून अधिकृत नळधारकांना नियमित व पुरेसा पाणी पुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. आयुक्तांनी शहरातील सर्व मुख्य व वितरण जलवाहिन्यांचं सर्वेक्षण करून अनधिकृत नळ जोडण्या शोधून ते काढण्याचे तसेच तातडीने खंडित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मनपाच्या पथकाने विविध भागात मोहीम सुरू केली असून शंभूनगरातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त 2 कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पथक अभियंता रोहित इंगळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी अतिरिक्त शहर अभियंता अनिल तनपुरे, कार्यकारी अभियंता वसंत भोये, उपअभियंता किरण धांडे, शाखा अभियंता महेश चौधरी, कनिष्ठ अभियंता सुशील कुलकर्णी आणि दुय्यम अवेक्षक सचिन वसावे यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस निरीक्षक सचिन कुंभार, सहाय्यक फौजदार चंद्रकांत पोटे, हेड कॉन्स्टेबल गजानन महेर, विजू बोरसे, महिला अंमलदार रजेला भिल्ल, नीता मोथुळे तसेच नागरी सहाय्यक पथकाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनधिकृत नळ जोडण्या आणि पाणी चोरीमुळे अधिकृत ग्राहकांना मोठ्या प्रमाणात टंचाईचा सामना करावा लागत असल्याने महापालिकेने अशा प्रकारच्या कारवायांना धडका पुढील काळातही कायम ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय. शहरातील पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि प्रत्येक अधिकृत ग्राहकापर्यंत पुरेसं पाणी पोहोचवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचं मनपा प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. शासनाच्या राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. दिनांक 1 जुलै 2026 ते 31 जुलै 2026 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याचं आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी केलं आहे. 16 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार या योजनेद्वारे पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना प्रति महिना 5,000 रुपये मानधन दिलं जातं. अर्जदाराचं वय 50 वर्षांपेक्षा जास्त असावं. दिव्यांगांसाठी वयोमर्यादा 40 वर्ष आहे. कला किंवा साहित्य क्षेत्रातील किमान 15 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 60,000 रुपयांपेक्षा जास्त नसावं. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे. तसेच अर्जदार इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेचा लाभार्थी नसावा. इच्छुक आणि पात्र साहित्यिक कलाकारांनी आपले अर्ज महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 1 जुलै 2026 ते 31 जुलै 2026 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत असं आवाहन करण्यात आलंय. अर्जासोबत वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला आणि बँक तपशिलांचा आवश्यक अपंगत्व दाखला लागू असल्यास, केंद्र किंवा राज्य सरकार पुरस्कार प्रमाणपत्र असल्यास तसेच नामांकित संस्था किंवा व्यक्ती यांच्या शिफारस पत्र व या संबंधित विविध पुरावे यांची कागदपत्र जोडणं आवश्यक आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. शिक्षक सुरेश बोरसे मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा. शिवसेना नेते अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. तर घाटीत पैठण, फुलंब्री येथील मेकॅनिक बांधवांची सेवा सुरूच. मेडिसिन विभाग, मध्यवर्ती ग्रंथालय, अपघात विभागात दिली आहे सेवा.
फ्लड लाईट्सच्या झगमगाटात राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला सुरुवात. अकॅडमी शिष्यवृत्ती व तालुका लीगची घोषणा. मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते दिमागदार उद्घाटन. 27 संघांचा सहभाग. राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार खेळाडूंची निवड. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.